हॅलो, नमस्कार. मी पुष्पा किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी इथं बनवलेले आहेत शंकरपाळी. तर त्यासाठी मी इथं घेतलेले आहे 1 किलो मैदा आणि वाटी प्रमाण म्हटलं तर 4 वाटी मैदा मी इथं घेतलेला आहे. मी एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेत आहे. इथं पाऊण वाटी साखर घेतलेली होती आणि पिठी साखर तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पिठी साखर काढून घेते आणि बाकीचे साहित्य पण त्याच वाटीने मी अशी मोजून घेणार आहे. एक प्रमाण असलं की व्यवस्थित बनते शंकरपाळी. त्यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी मी इथं वितळवलेलं तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी इथं दूध घेतलेलं आहे. एकाच वाटीचं प्रमाण मी सर्व साहित्यासाठी घेतलेलं आहे 1 किलो मैद्यासाठी. आणि तोपर्यंत मी इथं तूप गरम करण्यासाठी कढईमध्ये ठेवलेलं आहे. बाकी साहित्य आपण बघूच पुढे. आणि कडकडीत असं तुपाचं मोहन आपण पिठावर घालून घेऊया. त्यामुळे शंकरपाळी अजून खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स येतात. सर्व जिन्नस व्यवस्थित टाकले की शंकरपाळी पण व्यवस्थित बनते. आता मी झाऱ्याच्या सहाय्याने पूर्ण बाजूने अशी मिक्स करून घेते. तूप अगदी गरम असल्यामुळं मी झाऱ्यानेच मिक्स करते थोडं थंड होईपर्यंत. कोमटगार असं पीठ झाल्यानंतर मी हाताने गुठळ्या मोडून घेते, जेणेकरून तूप हे पूर्ण पिठाला लागले जाईल. कुठे गुठळी असेल तर ती बघून असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. आणि तोपर्यंत आपण इथं दूध आणि पिठी साखरेचं मिश्रण जे ठेवलेलं होतं ते मी पिठामध्ये टाकून घेते. आणि जास्त गरम पण करायचं नाही. आपलं बोट बुडल्यानंतर कोमट असं हाताला लागेल एवढंच. थोडं थोडं करत आपण पीठ असं मळून घेऊ. अगदी परफेक्ट प्रमाण असेल की व्यवस्थित होतं. बघू शकता शिल्लक पण इथं राहिलेलं नाही आणि कमी पण पडलेलं नाही. अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. आणि 1 किलोसाठी मी इथं संपूर्ण वाटी अशी मी एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे. आणि मी गरम असतानाच तुम्हाला त्यातील पिठाचा असा मोठा गोळा घेऊन लाटी करून दाखवते, मोठी पोळी बनवून दाखवते. थोडं गरम असतानाच लगेच थोडीफार लाटली जाते, पण थंड झाल्यावर ती लाटली जात नाही. अगदी आपली नॉर्मल पोळीसारखी अशी पोळी नाही होत. भरपूर ठिकाणी त्याला क्रॅक अशा पडलेल्या आहेत, पण त्याच्याने जे लेयर्स असतात शंकरपाळीला ते पडतात. तुम्हाला कशी हवी असेल तुम्ही तशा पद्धतीने ठेवू शकता. मी इथं बरीच जाड अशी ठेवलेली आहे पोळी. हे जवळून तुम्हाला दाखवते, बघू शकता. थोडी अशी जाड ठेवल्यामुळं मस्त अशी टम्म फुगते आणि लेयर्स भरपूर पडतात. आता मी इथे पोळीचे जे काठ आहेत ते असे चौकोनी कट करून घेणार आहे, ज्यामुळे आपल्याला जे शेप बनवायचा आहे तो व्यवस्थित येईल. आणि याचे तुकडे जास्त कढईमध्ये येतात, त्यामुळे मी कट करून घेते. तुम्हाला ज्या साईजचे हवे असतील तसे तुम्ही कट करू शकता. इथं मी
डायमंड शेपमध्ये अशी कट करून घेणार आहे. छान दिसता. तुम्हाला जसे हवे असतील जाड बारीक तशी तुम्ही कट करू शकता. जाड ठेवली की छान व्यवस्थित अशी वाटते. आणि बघू शकता खूप इझी जात आहे. थोडं कोमट मिश्रण होतं म्हणून मी लगेच लाटायला घेतलेलं होतं. मी पूर्ण पोळी अशा पद्धतीने कट करून घेते. आणि हे बघा छान असे डायमंड शेपमध्ये मी कट करून दाखवत आहे. व्यवस्थित असे झालेले आहेत. जाडच ठेवल्यामुळे व्यवस्थित खुसखुशीत होता. आणि मी एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवते. तोपर्यंत मी दुसरी पण तुम्हाला अशीच लाटून दाखवते. जी आपण 1 तासानंतर पीठ ठेवलेलं होतं त्यामुळे ती अजून कडक झालेली आहे. मला लाटायला थोडं जास्त वेळ गेला जी अगोदर लाटली त्यापेक्षा. कारण तूप जसजसं थंड होत जातं तसतशी ती आकसत जाते पोळी. गरम असताना जास्त लाटली जाते पटकन. आणि 1 तासानंतर थोडा वेळ मला जास्त गेला पण तळताना जास्त खूप लेयर पडलेल्या होत्या. तुम्ही तुमच्या वेळेनुसार लगेच लाटू शकता किंवा थोडा 1-2 तास जरी वेळ असेल तर तुम्ही झाकून ठेवू शकता. मी त्याच पद्धतीने दुसरी पण पोळी डायमंड शेपमध्ये अशी कट करून घेते. दुसऱ्या वेळेस जास्त अशी पोळीला क्रॅक पडलेले होते त्यामुळे ते कट करताना थोडे अवघड जात होते मला. पण छान झालेले होते. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडेल असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझा चॅनल हा नवीनच आहे आणि नक्की तुम्ही मला सपोर्ट करा. आणि तुम्ही इथं बघू शकता खूप छान असे लेयर पडलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता पहिल्या पोळीपेक्षा जास्त लेयर पडलेले आहेत. पण लाटताना थोडा जास्त वेळ गेलेला होता. आणि मी तोपर्यंत इकडं कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले होते एका बाजूला. अगोदर छान गरम करून घेतलं. आणि जेव्हा मी शंकरपाळी टाकायला गेली तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली होती. आपण जेव्हा शंकरपाळी टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची. त्यामुळे शंकरपाळीला आपोआप लेयर अशा सुटायला लागतात. आणि 1-1.5 मिनिट मी असंच न हलवता शंकरपाळ्या ठेवलेल्या होत्या. आणि 1-1.5 मिनिटानंतर असे थोडे अलगद झाऱ्याच्या साहाय्याने मी खालीवर अशी करून घेते. कारण आपण अगदी जोरात करू तर ते मोडू पण शकता. अगदी नाजूक असता तळताना. असं मी 2-1 वेळेस खालीवर दोन्ही बाजून व्यवस्थित अशी तळून घेणार आहे. आणि इथं बघू शकता खूप छान अशा आपल्या शंकरपाळ्या गोल्डन ब्राऊन अशा तळलेल्या आहेत. मी दोन्ही बाजून असे खालीवर करून अलगद व्यवस्थित तळून घेते. जास्त हलवले की ते लगेच मोडू पण शकतात. त्यामुळे अलगदच अशा करायचं. थोडा वेळ जातो पण छान बनता. आणि कमी गॅसच्या फ्लेमवरच केल्यामुळं अगदी लेयर जास्त पडतात. आपण घाईमध्ये असतो तेव्हा फुल गॅसमुळं जळू पण शकता आणि कडक होता. मी अशाच पद्धतीने सर्व बाकीच्या पण शंकरपाळ्या तळून घेणार आहे. छान अशा लेयर पदर सुटलेले आहेत त्या तुम्ही बघू शकता इथं.
छान अशा झालेल्या आहेत. आणि तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.